नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं MH न्यूज चॅनलवरती स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चिंता करू नका, मी तुमच्या पाठीशी आहे। हा संदेश ते कोणाला देत आहे? कोर्टाला धमकावणी देत आहे का? अमित शहांना देत आहे? अशा शब्दात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हल्ला चढवलाय। उद्धव ठाकरे म्हणालेत की मागे असं होतं की मिंदे जायचे तेव्हा ते शहांच्या प्रमुखांना भेटायचे। आता शहांच्या प्रमुखांना भेटण्याची त्यांना गरज राहिली नाहीये, कारण त्यांचा आता बहुतेक बॉस बदललाय। आता ते थेट मोदींना भेटताय। विशेष म्हणजे शहा इकडे असताना ते मोदींना भेटताय। भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे। ही धमकीवजा संदेश सुप्रीम कोर्टाला मोदींनी दिलाय का? की अमित शहांना दिलाय? की फडणवीसांना दिलाय? की प्रशासनाला दिलाय? नक्की कुणाला दिलाय? अशी विचारणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे। सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी सुरू असताना शिंदे दिल्लीत पोहोचल्याने राजकीय भुवया उंचावल्या होत्या। या भेटीवर आता उद्धव ठाकरे यांनी संशय व्यक्त केलाय। उद्धव ठाकरे म्हणालेत की आमच्या केसची सुनावणी सुरू असताना जे पंतप्रधान जेंजींना नाही भेटले ते पंतप्रधान गद्दारांना भेटताय। गद्दारांना भेटताय, गद्दारांना सांगताय की भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे। हे फार आक्षेपार्ह आहे आणि याची दखल आम्ही ते घेणारच आहोत। जनतेने घेतली पाहिजे, सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा घेतली पाहिजे। विचारलं पाहिजे की हे नेमकी कोणाला बोलले गेलंय। उद्धव ठाकरे यांनी बोललं गेलंय की भिवू नका संदेश इतर पक्षातील होणाऱ्या गद्दारांना पण दिलाय का? की तुम्ही काळजी करू नका, गद्दारी करा, असंही त्यांनी म्हटलंय। आणि त्याचबरोबर त्यांनी सांगितलंय की ही लढाई ही केवळ आता शिवसेनेपुरती मर्यादित राहिली नाही, तर गद्दारांचा व्हायरस हा लोकशाहीचा जीव घेतोय। तर लोकशाहीबद्दल प्रेम असणारे, संविधानाबद्दल प्रेम असणारे देशभक्त, त्या तमाम काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतचं तमाम देशभक्तांना मी आवाहन करतोय की तुम्ही आता लढाईत उतरा। आपण सर्व एकत्र लढण्याची गरज आहे। देशाचं संविधान आणि देशाची लोकशाही वाचवण्याचं कर्तव्य आपलं आहे, हे आपण करणार आहोत। देशाचं तरुणांचं माथं पटकले गेलंय। त्याचबरोबर आता यांनी कितीही प्रयत्न केला तरी ते त्यांचंच प्रवचन ऐकायला तयार नाहीत, म्हणून ही गोष्ट गंभीर आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा। चॅनलला सबस्क्राईब करा। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।